आणि मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच हा अवॉर्ड आपण पाहतोय दिला जाणार आहे. अर्थातच चेतन पनाळकर यांना ब्रँड ऑफ सह्याद्री टेनिस क्रिकेट यांना मात्र अवॉर्ड सुपूर्द केला जाईल. मागील मॅचचा अवॉर्ड चेतन पनाळकर यांना दिला जातो प्लेअर ऑफ द मॅचचा. पहिला बॉल फायनलचा. ओहो अगदी मात्र आपण पाहतोय दोन्ही पाय हवेमध्ये होते आणि तदनंतर या चेंडूला सीमारेषे बाहेर जाण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरलाय. म्हणजे पहिला बॉल डॉट येतोय सागर जाधव याचा. हे दोन संघ आपण पाहतोय ज्यांनी मात्र मेहनत केली, ज्यांनी मात्र घाम गाळलाय या मैदानावरती कालच्या आणि आजच्या दिवसामध्ये, तेव्हा कुठे ऍक्शन पाहायला मिळतोय. मेहनत करावी लागते मित्रांनो यश मिळवायचं असेल तर, आणि तीच मेहनत त्यांना अगदी आपण पाहतो उपयोगाला येताना देखील पाहायला मिळते. एका बाजूला जळव संघ तर दुसऱ्या बाजूला राजधानी 11 पाबळवाडी संघ आपणास पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंड वरती धर्मेंद्र पवार, पश्चिम महाराष्ट्र टेनिस लीग मध्ये आपण पाहतो आयकॉन प्लेअर, तर नॉन स्ट्रायकिंगला कॅप्टन गुरु. फटका फसलाय चेंडू हवेमध्ये. एलेक्सी ब्रिझा आणि एलेक्स असतील कॅच कंप्लीट केली जाते. विकेटचं पतन सागर जाधवने मिळवून दिले पहिली विकेट. बजाव डीजे वाले. संतोष पवार मैदानाच्या आतमध्ये त्यांना पाहायला मिळत आहेत. चला मॅच चालू करायचे, जास्त वेळ घेऊ नका. चेस तुम्ही करणार आहे याची देखील नोंद ठेवायची. राजधानी 11 पाबळवाडी 3 ओव्हरची मॅच आहे. यावेळी देखील विकेटचे पतन. दुसरा चेंडू हाफ ट्रॅकर सरळ परफ्यूम डिलिव्हरी मातीचा सुगंध देऊन बॅटचा कडा घेऊन विकेट किपरच्या हातामध्ये. बॅटर गॉन. संतोष मामा देखील आता मागे जाताना पाहायला मिळतील. वेलकम डीजे. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती येऊन थांबलाय. जर एक विकेट घेतली तर उंबरठ्याच्या आतमध्ये, जर एक विकेट नाही घेतली तर उंबरठ्याच्या बाहेर, अशी मात्र या येणाऱ्या चेंडूवरची आपण पाहतोय स्थिती असेल. ओहो वेगवान वेगवान चेंडू. पुन्हा एकदा अपील केली जाते. हा देखील बॉल डॉट आहे. 4 चेंडू हाताळले. 4 चेंडूवरती धाव कोणतीही नाहीये. प्लेअर ऑफ द मॅचचा आपण पाहतोय. जरूर प्रबळ दावेदार ठरू शकतो आज सागर जाधव. पुढे येऊन चेंडू हवेमध्ये. या चेंडूवरती धाव एकतर बनवली जाते आणि एका धावेनिशी आता ओव्हर देखील संपेल. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये 1 रन. चला टीम मीटिंग कोणीही करू नका आणि ही मॅच फायनलची मॅच संपल्यानंतर लगेचच आपण काही महत्त्वाचे मान सन्मान करून तदनंतर आपण पारितोषिक वितरण सोहळ्याच्या दिशेने वळणार आहोत. त्याची देखील नोंद घ्यायची आहे. मैदान कोणीही सोडणार नाहीये. फायनल मॅच झाल्यानंतर लगेचच आपण येणार आहोत व्यासपीठाच्या समोर. आमच्या मुख्य व्यासपीठासमोर पारितोषिक वितरण सोहळा आणि महत्त्वाचे यथोचित सन्मान देखील आपण करणार आहोत. त्याची देखील नोंद घ्यायची आहे.
बॉलिंग मार्क वरती महेश येत आहेत. ओव्हरची विकेट. समोर मात्र आपण पाहतोय वैभव पवार, नॉस्ट्राइक एंडला गुरु पवार. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त एक धाव म्हणले, 2 विकेट गमावलेत, परंतु येणाऱ्या 2 ओव्हर खूप महत्वाचे असतील, कारण की क्रिकेटमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत लढलं जातं आणि जो शेवटच्या क्षणापर्यंत लढत राहतो क्रिकेट या खेळामध्ये तो जरूर विजय होतो. अजून गुरु आहे, अजून वैभव आहे, म्हणजे अजून आशेचा किरण शिल्लक आहे जळगाव संघाचा. चला मॅचला सुरुवात करा, जास्त वेळ घेऊ नका. बॅट लाईट झाली तर पुन्हा कोणाची तक्रार नोंदवली जाणार नाहीये, याची देखील नोंद घ्यायची आहे. प्ले अँड मिस, डॉट बॉल येतोय, अगदी अचूक टप्प्यावरती हाताळला जातोय. बॅट आणि बॉलचं पाहायला गेलं तर सचिनजी जाधव जर यांनी कॅच पकडली तर 200 रुपयांचे कॅश प्राइज असेल कल्पेश सपकाळ यांच्या माध्यमातून. फटका खेळलाय, चेंडू हवेमध्ये. एलेक्स असतील थोडासा समोर येऊन चेंडू वाजवतोय. सिंगल रन, ओव्हर थ्रो नाहीये. नाहीये, या चेंडूवरती काही करता येत नाहीये. हा चेंडू देखील आपण पाहतोय निर्धाव पद्धतीचा येतोय, डॉट बॉल येतोय. 4 बॉल कंप्लीट झालेत. व्हाईट बॉल आणि व्हाईट बॉलने पाहायला गेलं तर संघाची धाव संख्या पाहायला गेलं तर धावफलकावरती 5 धावा. पुढे सरसावून इनसाइड आउट क्षेत्ररक्षक तैनात केलाय. कॅच कंप्लीट केली जाते. गुरु पवारची देखील विकेट गमावली जाते. टीम जळगाव संघ आता अडचणीमध्ये सापडला गेलाय. वेलकम डीजे. धावसंख्या धावफलकावरती धावा फक्त 5. आता बॉलिंग मार्क वरती सचिन जाधव, स्वतः विद्यमान उपाध्यक्ष सह्याद्री क्रिकेट असोसिएशन, माफी असावी. धनराज येतोय. बॉल डॉट पद्धतीचा बॉल येतोय. यावेळी आपण पाहतोय धनराजला डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. संध्याकाळचं सत्र बोललं तर दमट वातावरण आणि चेंडू मात्र हवेतून ट्रॅव्हल करत नाही. जाणून घेतलं राजधानी 11 संघाने चॅटर्जी केली, तदनंतर मात्र गोलंदाजी त्याच टप्प्यावरती केली जाते. फटका खेळलाय, चेंडू हवेमध्ये. पाहायचा असेल तर जिवंत उदाहरण आपण पाहतोय. चेंडू अजून देखील सीमारेषेच्या आतमध्ये होता, परंतु यावेळी आता 2 बाउंड चेंडू सीमारेषे पार जातोय. हा मिळतोय चौकार आणि या चौकार आळशी संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते 9 धावा 2 चेंडू पूर्ण होताना. पुढे सरसावून चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये. एका वेग येतोय, दोघे जण धावतायत. कॅच कोण पकडणार आहे? यावेळी कॅच ड्रॉप होते. कॅच ड्रॉप होते आणि त्या मोबदल्यामध्ये 2 धावा मिळत आहेत.
2 धावेने संघाची धावसंख्या आता 11 आकड्यावरती जाऊन पोहोचते. आता शिल्लक राहिले 2 चेंडू. 2 चेंडूवरती जर 2 मोठे बिग हिट आले, मॅक्सिमम आले तर मॅच मध्ये रंगत निर्माण होऊ शकते. प्ले अँड मिस डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडू होता. 1 चेंडू शिल्लक राहिलाय. यावेळी देखील निर्धाव चेंडू येतो. येस, यावेळी देखील चेंडू निर्धाव येतो. ओव्हर संपते. ओव्हर क्रमांक 3 चा खेळ संपतो. फर्स्ट इनिंगचा खेळ संपतो. संघाची धावसंख्या 11. विजयासाठी हवेत 12 धावा. कोण बनणार आहे या चॅम्पियन ट्रॉफीचा चॅम्पियन संघ हे देखील पाहायचं आहे आता येणाऱ्या 3 ओव्हर मध्ये. चला स्पीडअप घ्यायचा आहे. जवळ संघ फिल्डिंग लावून घ्यायचे आणि बॅटर देखील पाठवायचे आपले बाबळवाडी संघ.